प्रत्येक नवीन आईने हा व्हिडिओ नक्की बघा. हा अनुभव तुम्हाला सुद्धा आलेला असेल. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एका मुलीला मोठी झाली की प्रेशर असतं समाजाचं, घरच्यांचं, सगळ्यांचंच. लग्न कर, लग्न कर, लग्न कर. ठीक आहे, लग्न झालं. 1 वर्ष व्हायच्या अगोदरच बाळ कधी होणार, बाळ कधी होणार, बाळ कधी होणार, बाळ पण झालं. बस ठीक आहे, लग्न झालं, बाळ झालं, आई झाली. नाही, यात काहीही सॅटिस्फॅक्शन नाही आहे कोणाला. एक सपोज मुलगा झाला असेल तर मुलगी कधी होणार, मुलगी झाली असेल तर तिला भाऊ कधी होणार. किती हे प्रेशर. आणि म्हणजे हे सगळ्यांसोबतच अनुभव हा झाला असेल. माझ्यासोबत ती झाली नाही, त्याच्या 1 मंथ नंतरपासून किंवा 1 डे नंतरपासूनच आता हिला भाऊ लागणारच, तिला भाऊ लागणारच, दुसरं बाळ तर करावं लागणारच. हर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, आता ती 2 वर्षाची होत आहे तोपर्यंत हर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोण ना कोणी असं म्हणतं, आता दुसरं करून घ्या, आता दुसरं करून घ्या. पण हा निर्णय फक्त आणि फक्त त्या आईचा आणि बाबांचाच असायला पाहिजे. ते रेडी आहे का, त्यांची परिस्थिती रेडी आहे का, ते फायनान्शियली मेंटॅलिटी स्ट्रॉंग आहे का, ते त्या गोष्टीला रेडी आहे का. कारण करायला दुसरं कोणीही येत नसतं, करायचं त्यांनाच असतं. सो प्रेशर इतकं, समाज इतकं प्रेशर दुसऱ्या बाळासाठी का देतो, मला तर आजपर्यंत हेच कळलं नाही. ज्यांना करायचं त्यांना ठरवू द्या ना. हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की आला असेल. तर मला तीच विनंती आहे. बाकी कोणालाही नवीन आईला हे असं सगळं प्रेशर देऊ नका. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.